नमस्कार. मी डॉक्टर नीरज जाधव. बऱ्याच वेळा असं आहे की वजन कमी करण्यासाठी उपचार देत असल्यामुळे मला लोकांचा प्रश्न असतो, की सर नाश्ता करायला पाहिजे की नाही? तर मला आवर्जून सांगावसं वाटतं, की तुम्हाला जर तुमचं वजन मेंटेन राहावंसं वाटत असेल, सातत्यानं तुमचं वजन वाढू नये आणि ते नियंत्रणात राहावं असं वाटत असेल, तर आपण नाश्ता निश्चितच करायला हवा. याचं कारण असं आहे, की आयुर्वेदानं सकाळची जी वेळ आहे, ती रसायन काळ म्हणून सांगितलेली आहे. कारण या दरम्यान तुम्हाला सकाळी छान पोट साफ झालेलं असतं. रात्रीचा जो काही तुम्ही ग्रहण केलेला आहार आहे, तो चांगल्या पद्धतीनं पचून गेलेला असतो. अशा वेळेला तुमचं पोट हे पूर्ण रिकाम आहे. या वेळेत तुम्ही जे काही खाणार आहात, ते खूप चांगल्या पद्धतीनं शरीरामध्ये शोषलं जाणार आहे आणि ते तुम्हाला खूप चांगलं बळ देणार आहे. म्हणून आयुर्वेदानं सकाळचा रिकाम्या पोटीचा जो काळ आहे, तो रसायन काळ म्हणून सांगितलेला आहे. आणि तुम्ही रसायन काळातच नाश्ता करत असता. त्यामुळं नाश्ता नक्कीच करायला हवा. दुसरी गोष्ट नाश्त्यामध्ये काय घेऊ शकता? मग ते आपल्याला सर्वांना माहिती आहे, की आपण शिरा घेऊ शकतो, उपमा घेऊ शकतो, गव्हाचा दलिया खाऊ शकतो, ओट्स खाऊ शकता तुम्ही. या बरोबरीनं ज्यांना प्रोटीन्स चांगले जावेत असं वाटतं त्यांनी उकडलेली अंडी घेऊ शकतात. ऑमलेट चपाती खाऊ शकतात. मटकीचे मोड आलेली भाजी, चपाती अशा पद्धतीचा नाश्ता करू शकतात. कधीतरी तुम्ही बदल म्हणून दाक्षिणात्य पदार्थही तुम्ही नाश्त्यामध्ये घेऊ शकता.